आपल्याकडे वेळ नाही. आपलं आयुष्य एवढं नाही की आपण 120 वर्षाचे होईपर्यंत मोशेसारखी सेवा करू. नाही माहिती उद्या काय होणार आहे. परमेश्वर तुला आज सांगतोय, सौम्य आणि दीन बन म्हणजे पृथ्वीचा अधिकारी होशील. परमेश्वर आज तुझ्याशी बोलतोय. रोज म्हणा प्रभूला, रोज म्हणा माझा स्वभाव नम्र कर प्रभू. परमेश्वर तुम्हाला तोपर्यंत वापरणार नाही जोपर्यंत तुम्ही मेंढरं चारणार नाही. आज कलिसियामध्ये खूप फूट पडलेली आहे. का? तुम्हाला मेंढरं चारायचे नाही. एक शरीर आहे कलिसिया, एक शरीर. म्हणा एक शरीर. आता हा उजवा हात म्हणणार नाही की मला डाव्या हाताची गरज नाही. इचल तू. कान म्हणू नाही शकत मला डोळ्याची गरज नाही. डोळा म्हणू नाही शकत मला नाकाची गरज नाही. नाक म्हणू नाही शकत की मला तोंडाची गरज नाही. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा राग आला, तुला तुझ्या उजव्या डोळ्याचा राग आला आणि तू जो उजवा डोळा उपटून फेकून दिला, तर काय होईल? तू अधू होशील. तुझं शरीर इनकम्प्लीट आहे. तू अर्ध आहे, तू अर्धांग आहेस. कलिसियामध्ये फूट का पडते? एकता नसल्यामुळे, मेंढराचं हृदय नसल्यामुळे, मेंढर पाळणारं हृदय नसल्यामुळे. एकमेकांची तुम्ही काळजी तेव्हाच घेऊ शकता. कधीच मेंढर वेगवेगळे राहत नाही, ते झुंडात राहतात, एकत्र राहतात. एकटी राहती ती बकरी